1 2 3 4 5 6 जोशी, देशमुख, इनामदार. अरे बापरे, 22 जणांकडे जायचंय. आणि ही अजून. आबा तरी मी तुम्हाला सांगत होतो, मी एकटा जाऊन सगळे निमंत्रण देऊन येतो म्हणून. अरे काय झालं? अहो ही तयार होणार कधी, आम्ही जाणार कधी? मी पण ना हिला सांगणार आहे की तू लग्नाच्या दिवशी आदल्या रात्रीपासून तयार हो. काय? नाहीतर ही डायरेक्ट वरातीला येईल. बघा आबा, सेम प्रॉब्लेम आहे. काय रे? बर सुद्या कुठे आहे? मला काय माहित. अरे वर्गावर लेक्चर घेताना तयार होतो ना, तसा तयार होऊन तो बघ तिकडे बाहेर उभा आहे. वा, सुखी माणूस आहे. काय या बायका म्हणजे ना डोक्याला ताप आहे. मी ना वसूला जाताना सांगणारच आहे की आमच्या हिला पण बरोबर घेऊन जा तिकडे. गुड आयडिया. बाबा, काका. अय्या वसुताई. वसू, अरे काय झालं? या 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 या. आलो. काकू, तुम्ही फार छान दिसताय. थँक्यू. अरे वा, क्या बात आहे. याला म्हणतात मूर्तिमंत सौंदर्य. नाही तर आमची ही गेले 2 तास तयार होते, पण आहे तशीच आहे. काय? बरं, कोण कुणाकडे जाणार आहे ते नीट माहितीये ना? आबा, मी लिस्टच बनवून ठेवलीये. शाबास शाबास. वसू, तू नीट लक्ष दे. त्या सुध्याचा काही भरोसा नाही. सांभाळून घे त्याला. आणि त्या पटवर्धनांकडे कोण जाणार आहे? सुधा काका आणि वसू काकू. अरे वा. मग वसू, लक्षात ठेव, तिथे एक वयोवृद्ध काका आहेत. त्यांच्या आधी पाया पडायचं. त्यांना नीट आमंत्रण द्यायचं. सगळ्यांशी बोलायचं. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. चल चल चल, तू हो पुढे. केव्हाचा सुधा वाट बघतोय बाहेर. बरं येते. आबा, ही जी लिस्ट ना, या लिस्ट मधलं आहे. आता यांचं जे नाव आहे ते कुलकर्णी, श्रीखंडे, पटवर्धन, हे मधले आळीतले. हे मंद्या, काय का? जरा बघ तुझी काकू काय करते ते. कोणती? मोठी? नाही रे बाबा, मोठी नाही. मग छोटी? तुमची? बघून ये जा. काका, मागे बघ. काय? काकू. काय सुंदर दिसते ना. थँक्यू. ये, तू चालला होतास ना कुठेतरी? चल निघ, चल. चलायचं? सगळे म्हणतात मी खूप छान दिसते. हा, खरं बोलतोय ते. पटवर्धन म्हणजे काय झालं? हे पत्रिका वाटतं तितकं सोपं नाहीये. किती जणांना किती ठिकाणी सांगणार आहे मी तुझ्याबद्दल. नकोच हे प्रकरण. म्हणजे मला नाही कळलं. कोण ओळखतं तुला? आणि जे ओळखतात त्यांना इतक्या वर्षात दिसलीयस का तू? त्यामुळे आपण जिथे जाऊ तिथे सगळ्यात आधी तुझ्याविषयी प्रश्न विचारणार. मग आता? अरे तुझं काय, तुम्ही अजून गेला नाही? मधू एक काम कर. काय? तू बाहेर चाललायस ना? ही लिस्ट घे, या पत्रिका घे आणि जरा वाटून टाक. मी का? अहो, बरोबर आहे त्यांचं. द्या ते माझ्याकडे, द्या ते. आम्ही करतो तुमच्या आमंत्रण. अगं पण. अहो चला. हे घे. चलो बाय. ठीक आहे, मग आता जाते मी घरात परत. अजिबात नाही. आपण घरात जाऊ शकत नाही. आबांना कोण तोंड देणार? मग इतका वेळ करायचं तरी काय? कुठेतरी वेळ घालवावा लागणार. बस गाडीत. प्यार की कोई समस्या है तो आइए बात करते हैं प्रेम
मी काय म्हणत होते, मला खरं तर नवऱ्या मुलाला बघायचं होतं, म्हणजे भेटायचं होतं. अनायसे आपल्या हातात वेळ आहे तर आपण त्याला भेटायला जाऊया का? आमच्यावर विश्वास ठेव, मुलगा खूप चांगला आहे. असणारच म्हणा. पण एक बोलू, या लग्नाने प्राजू तितकीशी खुश दिसत नाहीये. खुश तर मी सुद्धा नाहीये. का? माझं म्हणणं आहे की तिच्या लग्नाचं, आयुष्याचंच तिचं तिला ठरवू द्यावं. तिनेही तुझ्यासारखंच केलं तर. पण आमचं कोण ऐकणार? तुमची मुलगी आहे ती. हो, पण आईनं टाकून दिल्यामुळे इतरांच्या दयावरच वाढली आहे ती. सगळ्या गोष्टींसाठी मी एकटीच जबाबदार आहे का? या सर्व प्रकरणात तुम्ही तेवढेच दोषी आहात. तेव्हा आपण दोघंही आपापल्या मतावर हट्टाला पेटलो होतो. तुम्ही तुमचा हट्ट पुरवलात, मी माझा. तरी दोषी मी एकटीच. तरी वर्षभरात माझी मला चूक कळली. पुढे 4 वर्ष मी तुम्हाला मिनवत राहिले, पण नाही, तुमचा अहंकार आडवा येत होता. माणूस म्हटलं की चुका होणारच. हे कबूल करण्याचा मोठेपणा दाखवायला अजून किती वर्ष लागणार आहेत तुम्हाला? तू मात्र अगदी होतास तसाच. एक मिनिट दामले, Remember this हे restaurant? प्रोफेसरच आहेत ना? मी काहीच विसरलेलो नाही. अरे हो रे, पण ही कोण त्यांच्या बरोबर? काय माहित, मी पहिल्यांदाच बघतोय. अरे मी पण पहिल्यांदाच बघतोय. थँक्यू. हसलीस कशाला? मी काही विनोदी बोललो नाही. तुम्ही बोलला असतात तरी दुसऱ्यांना हसवण्यासारखं तुम्ही कधी काही बोलता का? तू सरळ बोलूच शकत नाहीस का? तुम्ही अजूनही मनमोकळेपणाने वागू शकत नाही का? शब्दाला शब्द सतत. जुनी सवय अजूनही गेलेली नाही. तुमची कंप्लेंट्स करायची सवय काही गेलेली दिसत नाही. मला वाटतं आपण निघूया. Where should we go now? फक्त घरच शिल्लक आहे. जाऊया? नमस्कार प्रोफेसर साहेब. काय ओळखलं ना? हां, नमस्कार. नमस्कार. या कोण? या कोण? कॉलेजमध्ये सोबत आहेत वाटतं. नाही. मग नाही म्हणजे घरात लग्न आहे असं कळलं. तुमचंच आहे वाटतं. ही माझी बायको आहे, माझ्या मुलीची आई आहे ही. कळलं तुम्हाला? नमस्कार वहिनी. नमस्कार वहिनी. तुम्ही हे श्रीरंग, आपले होणारे जावई. ही या वसुंधरा, प्राजक्ताच्या आई. दुसऱ्या कुणाला नाही, पण तुम्हाला सगळं सांगणं ही माझी जबाबदारी आहे. आपण जरा, इफ यू डोंट माइंड, आत बसून बोलूया. हे असं आहे सगळं. आय होप की यामुळे तुमच्या घरच्यांचा काही गैरसमज वगैरे.
आय थिंक इट्स ओके. म्हणजे माझ्या घरच्यांना मी नीट व्यवस्थित समजवेन, डोंट वरी. पण एका गोष्टीचं मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि आनंदही होतोय की तुम्ही एवढ्या लांबनं सगळं मागचं विसरून आपल्या मुलीच्या लग्नाला आलात. खरंच हॅट्स ऑफ अशा आईला. अरे ही मस्त आहे. अरे हा ते बघा, त्या पण काढा 2-3 चांगले आहेत पा. हा काढा ना तुम्ही, बघा ना. मस्त. ताई तू ही साडी घे, ह्याच्यावर बघ कसा मोर आहे. आबा घरात लग्न असल्यावर काय मज्जा असते नाही. हा, अरे लग्न म्हणजे मजाच मजा असते. तुला सांगतो बेटा, या घरात तुझ्या बापाचं लग्न झालं, त्यानंतर थेट हे लग्न. पण मी काय म्हणतोय बाबा, आपल्याकडे लग्न ही जी प्रथा आहे ना, त्यात काहीतरी सुधारणा व्हायला हवी. लग्न म्हणजे कसं, केवढी गंमत असते, पण ही गंमत आयुष्यात फक्त एकदाच. अरे दादा ये. काय काय म्हणायचं काय नाही तुम्हाला? मला म्हणायचं की बायको तीच, फक्त लग्न रिन्यू करण्याची काहीतरी पद्धत आपण आणली पाहिजे, म्हणजे वारंवार समारंभ करता येतील ना. दादा पण तसं असेल ना तर मी या भानगडीतच पडणार नाही. काय 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 बोलताय काय? काय बोलणार तुझ्या समोर? बसलं गप्पा आता. अरे हो, या घरातली सगळ्यात पहिली पाहुणी मालू कशी आली नाही अजून? कोण मालू आहे? मालू म्हणजे माधुरीची मोठी बहीण. हो पण ती अविवाहित आहे अजून. हा, तिची चेष्टा करायची नाही हा, सांगून ठेवतोय. माधुरी, मालू कधी येणार आहे ग? आबा मालूताई येईलच एवढ्यात. अच्छा. अरे बापरे, मग त्या सुधारला लवकर लपवा कुठेतरी. नाहीतर काय, सुधाला जर कळलं ना मालू येते, स्वतःच पळून जायचं. अहो, तसं काही नाही. हा, त्यांच्याही मनात मालूताई विषयी कुठेतरी काहीतरी आहेच. माधुरी, तू सुद्धा ना भाऊजींसारखं कधी कुठे काही बोलत असतेस. अरे एकूण किती शालू पसंत करायचे? अरे एकच ना? हो हो. किती वेळा लावतो तुम्ही? बघा यातलं काय करायचंय? मला कुठला तर पसंत ना- आहे? अरे त्या प्राजूलाच पसंत पडत नाही, त्याला आपण तरी काय करणार? हो ना, प्राजूलाही जुन्या पद्धतीची खरेदी नकोच होती. खरं ना, या दोघांनाच पाठवायला होतं खरेदीला. वा, हो म्हणजे खरेदी काय करायचं हे बघायचं सोडून एकमेकांनाच बघत बसले असते. हा मस्त, हा मस्त. हा छान आहे. प्राजू हा छान आहे ना? मलाही ह्या पहिल्या नजरेतच आवडला होता. शालू बद्दल बोलतेस का मधू बद्दल? काय हो दादा तुम्ही पण. मालू मावशी आली. मालू मावशी, मालू मावशी, मालू मावशी. हा बघते. या माधुरी, अरे पांडू काका बॅग अगं कशी आहेस? आबा बरे आहात ना? मावशी माझ्यासाठी खायला काय आणलंयस? तुझ्यासाठी ना धम्मक लाडू आणलेत. बस. खरेदी सुरू? हो. लग्नगर वाटतंय हा आता. आहे ना. आणि हे काय? हे कुठं आहेत? कोण हे? नाही म्हणजे इथे जे बसलेत त्या सगळ्यांचे हे इथेच आहे. तुमचे हे कोण? उगाच काहीतरी बोलू नको. हे काही बरोबर नाही. घरातली सगळी माणसं येतात आणि हे नाही. मी घेऊन येते त्यांना. मालूताई त्यांच्याच मुलीचं लग्न आहे, ते नकोत का? मालू ताई, मालू ताई ऐका ना. अरे मालूताई तुम्ही? ताई? ईश, ताईबाई म्हणून नका तुम्ही मला. ओ सॉरी मालू. काय हे, एकटेच आहात तुम्ही? नाही म्हणजे घरातले सगळे खाली आहेत आणि तुम्ही इथे एकटे काय बसलात? चला बरं खाली पटकन. हो मी येतोय. नाही बे काही नाही, तुम्हाला आताच्या आता माझ्या बरोबर यायचंय. अगं मी येतोय. घाला घाला शर्ट घाला पटकन. लवकर. होय मी घालतोय. हा मी घालतोय. बर चला चला लवकर. हो हो. ए या या ना. बघ आणलं की नाही? आणि असं काय वागत होते आज हे एकदम परक्यासारखं? पाच झटकावी ना तसं झटकून टाकलं मला अगदी. मालूताई इकडे ऐक ना, मी यांना बोलवायला गेले ना तर चुकून मलाच मालूताई म्हणाले आणि नंतर सॉरी पण म्हणाले. मालूताई या ना. ह्या कोण ग? मालूताई या वसुताई, प्राजूची आई. हो का? हो. मी ना खूप ऐकले आहो तुमच्याबद्दल, पण आपली कधी भेटच झाली नाही ना याच्या अगोदर. पण खरंच खूप छान आहात तुम्ही, अगदी प्राजू सारख्या. थँक्यू. प्राजूची आई म्हणजे? ओ ओ ओ. मला हा शालू पसंत पडला.
अय्या हो, मला हाच आवडलेला. हो, मलाही हाच आवडलेला. पहिल्याच नजरेत ना. वसू, तुला पण हाच आवडला होता ना ग? हो, खूपच छान आहे. यू लाईक इट प्राजू? हो, मस्तच आहे. म्हणजे आपली प्राजू गोरी आहे ना, हा रंग खोलून दिसेल तिच्यावर. बरोबर, कलर मस्तच आहे. काय सुद्धा कसा वाटला? छान आहे. चला मग हा फायनल. हो हो, फायनल. सगळ्यांच्या मते हा शालू फायनल. बरं जा बाळा, हा शालू नेसून दाखव आम्हाला, बघूया कशी दिसतेस ते. लग्न आधीच? मग काय झालं? अरे मंद्या, लग्नामध्ये आपण कामाच्या गडबडीत असणार की नाही, तेव्हा वेळ तरी मिळणार का तिच्याकडे लक्ष द्यायला? मग ए प्राजू, चल मी येते तुझ्यासोबत. चल ये बेटा, चल बाळ, चल. आबा आलेच. मी चल. हे तुला आवडला ना शालू? वहिनी, मी एकच मिनिटात आले. हो हो, ये. आले आबा. त्या आल्या ते सांगायचं नाही का? अगं मालू, तू बोलायची संधी तर द्यायचीस. ते पण छान आहेत त्या, पण आता इथे आल्यात म्हणजे इथेच राहणार. आबा, मी ही ज्वेलरी खास प्राजूसाठी लग्नासाठी म्हणून करून आणली. अरे वा, छान आहेत ग खरंच. द्या मला, मी प्राजूला तयार करून आणते. हे फार छान होईल. बरोबर, म्हणजे पूर्ण नटलेली नवरी बघायला मिळेल आपल्याला. खूप मस्त आहे ग. सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे की देव कृपेने येत्या 12 तारखेला चिसौका प्राजक्ता आणि चिरंजीव श्रीरंग यांचे लग्न करण्याचे ठरलेले आहे. तर या मोठ्या समारंभाची एक छोटीशी झलक म्हणून येत आहेत चिसौका प्राजक्ता सुधाकर देवधर. राजू, किती गोड दिसतेस बाळा. प्राजू बेटा, सासरी गेल्यावरती या विलन काकाला विसरू नकोस. बाळा, ज्या घरात जाशील ना त्या सर्वांना आनंदी ठेवशील. सुखाने संसार कर. छान सजलेस ग पोरी. सुमती, त्या पोरीची दृष्ट काढ ग. ताई, अचानक मोठी झालीस ग तू. अशीच साडी नेसत जा, छान दिसतेस. अगदी काकू सारखी. किती सुंदर सजलेस तू प्राजू. पण चेहरा ज्या दागिन्याने सगळ्यात जास्त खुलतो तो दागिनाच गायब. गालावरचं हसू फक्त दाखवण्यापुरतंच असतं. खरं हसू, खरा आनंद हा डोळ्यापर्यंत पोचला पाहिजे. तो दिसत नाहीये तुझ्यात. काय झालं ग पोरी? अरे आवरा तिला. मला माहितीये तू या लग्नाने खुश नाहीस. सांगशील नक्की काय आहे तुझ्या मनात बेटा? काही नाही. खोटं बोलू नकोस. आता जर नाही बोललीस तर पुन्हा कधीच बोलू शकणार नाहीस तू. वेळ गेल्यानंतर बोललीस तर त्याला अर्थच उरणार नाही. आता वेळ आहे, बोल बेटा. असू दे, आता कोणी काहीही करू शकणार नाही. तू बोललीच नाहीस तर कळणार कसं? बोलून तर बघ बेटा. कोणी काही करू शकत नाही. कशावरून? मी म्हणते ना. आणि तुझा हा समज मी खोटा ठरवला तर? म्हणजे? आणि जर मला हे
लग्नच नसेल करायचं तर? व्हॉट? मी म्हटलं ना, कुणी काही करू शकत नाही. राजू, आय प्रॉमिस, तुझं लग्न तुझ्या मनाप्रमाणेच होईल. खरंच आहे? हो. तुझ्या लग्नाचा निर्णय घेणं हा सर्वस्वी तुझाच अधिकार आहे. इतरांना काय वाटतं त्यापेक्षा तुला काय वाटतं तेच महत्वाचं आहे. तुला हवं ते मिळवून देण्यासाठी मी काहीही करेन. अरे वा, आता पोचलं की ग गालावरचं हसू डोळ्यात. आता दिसतोय ना खरा दागिना चेहऱ्यावरचा. मंद्या, लवकर लवकर हा चालव रे बाबा, बरीच कामं उरली आहेत. हा बोल सुमती, आता कोण कोण उरलंय आहेराचं? आबा, जावई मंडळीकडचं सगळं झालंय. आता फक्त आमच्या तिघींच्या माहेरच्यांचं उरलंय. हो, पण त्याची लिस्ट आहे ना तुझ्याकडे? आहे ना, ती काय त्याच्याकडेच आहे. वा वा, छान छान. पण सगळी कामं ताबडतोब उरकून घेऊया. हो हो. मंद्या, नाव नीट लिहिलीस ना? ठीक आहे आबा. अरे 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 अरे, काय रे हे अक्षर तुझं? हे अक्षर आहे की कोंबडीचे पाय? काय आहे आबा? आबा, काय झालं? जरा इकडे येत. हा, आलो. काय झालं ग पोरी? आबा, म्हणे आपण राजूचं लग्न तिच्या मनाविरुद्ध करतोय. असं कोण म्हणाल? विचारा हिला. हो वसुंधरे, तुला असं का वाटलं? तिच्या चेहऱ्यावरून आबा, मी आल्यापासून बघतेय. या लग्नामुळे जितका आनंद सर्व घरात झालेला आहे, त्या आनंदात ती कधीच सामील झालेली दिसली नाही मला. सतत अस्वस्थ, कुठेतरी हरवलेली, ओढल्यासारखी वाटली मला. कदाचित तिची आवड, तिच्या अपेक्षांबद्दल विचार न केल्यामुळेही असेल, असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपली राजू अजून लहान आहे, तिला यातलं काहीही कळत नाही. आपल्या प्राजूला हे चांगलं स्थळ अचानक सांगून आलं. दाखवण्याचा कार्यक्रमही लगेच झाला. त्यांच्याकडून होकार अगदी पटकन आला. 15 दिवसानंतर पुढील 9 महिने लग्नासाठी चांगला मुहूर्त नाही, म्हणून लवकर लग्न उरकून टाकू या त्यांच्या मागणीला आपण होकारही दर्शवला. या सगळ्या घाई गर्दीत आपल्या हातून फार मोठी चूक झाली. नाही, आपण प्राजूच्या मनाचा, तिच्या आवडीचा विचारच केला नाही. कुठल्याही गोष्टीत तिची पसंती सुद्धा विचारली नाही. पण गरज काय? आपण हे सर्व तिच्या भल्यासाठीच करतोय ना. अगं, हे आपल्याला कळतंय, तिला पटायला नको का? पण या सर्व गोष्टींवर विचार करायला आता वेळ आहे का? म्हणजे तुला काय म्हणायचंय सुमती? आपण तिच्या मनाविरुद्ध लग्न लावायचं? आबा, मग तुम्ही काय म्हणताय? लग्न रद्द करायचं? ही येऊन 4 दिवस झाले. आपण तिला इतक्या वर्षापासून सगळे ओळखतो. हिला जे कळलं ते आपल्याला का नाही कळलं? एक्झॅक्टली वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्ही तिच्या इतक्या जवळ आहात की घरच्यांपेक्षा तिचं काही इतर मत असू शकतं, ह्याच्यावर विश्वास न ठेवणं अगदी स्वाभाविकच आहे. पण मी एका वेगळ्या तटस्थ नजरेतून तिच्याकडे बघते, तर मला सतत तिची नाराजी जाणवते. आबा, तुम्ही मगाशी जे बोललात ते खरं आहे. हे सगळंच इतकं अचानक झालं की
त्यामुळे आपणही गोंधळून गेलो. तिचं काय झालं असेल? आपल्या सगळ्यांना सोडून जायचं या कल्पनेनं भांबावून गेली असेल आपली प्राजू. कुठल्याही मुलीला लग्नासाठी मानसिक तयारी करायला थोडा वेळ तर लागेलच ना. आता बोललास ते अगदी बरोबर आहे. आपण तिला सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली पाहिजे. सगळ्या गोष्टींची नीट कल्पना करून दिली पाहिजे, म्हणजे सगळं काही ठीक होईल. हो, आपण तिची मानसिक तयारी होण्यासाठी तिला वेळ द्यायला हवा होता. पण हरकत नाही, आपण तिला अजूनही समजावू शकतो. आपली प्राजू तशी समजूतदार आहे.